दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। इगतपुरी तालुक्यात ई पीक पाहणी मोहिमेच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार अभिजित बारवकर यांनी आदिवासी भागातील शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत थेट शेतात उतरून पिकांची पाहणी केली। डिजिटल प्रणालीद्वारे होणाऱ्या ई पीक नोंदणीतील अडचणी लक्षात घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह शेतकरी शैलेश सोपनर यांच्या शेतात भेट देत मोबाईल ॲपच्या माध्यमातून नोंदणीची प्रात्यक्षिकं सादर केली। या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असलेली भीती दूर झाली असून प्रशासनाच्या थेट सहभागाने शेतकऱ्यांना नवा आत्मविश्वास तसंच प्रेरणा मिळाली आहे। सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार आणि सर्वात महत्त्वाचं 1 ऑगस्ट आज महसूल दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर शेतकऱ्यांसाठी शेती आणि सातबारा ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत। आज आपण बघतोय की शेतीचं नुकसान होतं आणि आपल्याला भरपाई असेल, पीक विमा असेल किंवा शेती विभागाच्या वेगवेगळ्या योजना आपल्याला त्यांचा लाभ देणं शेतकऱ्यांना गरजेचं आहे किंवा बरेचसे शेतकरी लाभापासून वंचित राहतात। तथापि आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं की आजपासून आपण खरीप 2025 ची पीक पाहणी हे मोबाईल ॲपद्वारे शेतकऱ्यांच्याच मोबाईलमधून होणार आहे। तरी ती शेतकऱ्यांनी कशी करावी, कशा प्रकारे करावी यासाठी ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी यांना आदेशित केलं आहे आणि त्याप्रमाणे ग्राम महसूल अधिकारी हे प्रत्यक्ष शेतावरती जाऊन कशा प्रकारे पीक पाहणी करावी हे शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईल ॲपचा वापर करून आणि प्रत्यक्ष शेतावर जाऊन बांधावर जाऊन ते सांगत आहेत। तरी सर्वांना पुन्हा एकदा नम्रपणे आव्हान आहे की सर्व शेतकरी बांधवांनी खरीप 2025 ची पीक पाहणी आपल्या मोबाईल ॲपच्या माध्यमातून करावी। धन्यवाद। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, इगतपुरी।